श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या पौराणिक मान्यतांना महत्त्व दिले गेलं आहे. अनेक अशा झाडाझुडपांना देववृक्ष म्हटलं गेलं आहे आणि ते अत्यंत शुभ मानले गेले आहेत. निसर्गात असलेली अनेक अशी झाडं-झुडपं आहेत जे आपल्या जीवनात चालू असलेल्या अडचणी दूर करतात. विशेष गोष्ट अशी आहे की झाडाझुडपाची केवळ लोक पूजा करत नाहीत, तर औषध म्हणूनही त्याचा वापर करतात. ही अनेक प्रकारच्या आजारावर उपचार करतात आणि अनेक प्रकारच्या पुराणांमध्ये सुद्धा झाडाझुडपांचा उल्लेख आहे. मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात देवी माता राणीचे अनेक स्वरूप सांगितले गेलेले आहेत, ज्यामध्ये वृक्षांना देवी देखील देवीचे स्वरूप म्हटले गेले आहे. तर आज मी तुम्हाला अशा वृक्षाबद्दल सांगणार आहे ज्यांना रामनवमी या हिंदू नववर्षाच्या दिवशी स्पर्श करून अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे. नवीन वर्षात यांना स्पर्श केल्याने शत्रुदोष, कर्जदोष, गरिबी दोष सगळं काही समाप्त होतं. नवीन वर्ष रामनवमीच्या पावन सणात काही असे वृक्ष आहेत जे देववृक्ष मानवले गेले आहेत, देवी वृक्ष मानवले गेले आहेत. हे देवीचे स्वरूप असतात, माता कालीचे स्वरूप असतात आणि आपल्या धर्मात झाडाझुडपांना देवी देवता मानून आपण त्याची पूजा करतो आणि आपल्याला पूजा नक्कीच करायला हवी. सायन्स देखील मानतं की झाडे झुडपं माणसांना फुकट प्राणवायू पुरवतात. झाडं झुडपं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपल्याकडील कार्बन डायऑक्साईड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी त्या स्वतःमध्ये शोषून घेतात आणि आपल्याला तेच प्रदान करतात. झाडं झुडपं स्वतः तीव्र उन्हात तापतात, पण माणसांना शीतल सावली देतात आणि नवीन कार्याच्या वेळी काही अशी झाडं झुडपं आपल्याला धर्मशास्त्रात सांगितली गेली आहे ज्यांना स्पर्श केल्याने व्यक्तीचं बंधनशीप उघडतं, व्यक्तीचं सौभाग्य चमकू लागतं. आपल्या शास्त्रामध्ये झाडाझुडपांना अत्यंत गुणकारी म्हटलं गेलं आहे, कारण त्यामध्ये साक्षात देवता असतात. अनेक आजारावर उपचार झाडाझुडपामध्येच दडलेला आहे. झाडाझुडपामध्ये अनेक औषधी वनस्पती आढळतात. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वतः म्हटलं आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळाचं झाड आहे. पिंपळाच्या वृक्षाचा राजा म्हटलं जातं, कारण पिंपळ वृक्षच आयुष्य सर्वाधिक जास्त असतं. सर्वात जास्त पिंपळ वृक्ष सर्व शक्तिमान असतो. पूजापाठामध्ये याचा विशेष महत्त्व असतं. तर चला, आज मी तुम्हाला नवीन वर्षामध्ये स्पर्श करायच्या वृक्षाबद्दल सांगते. तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. मैत्रिणींनो, आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी असतात, मंगलकारी असतात. जर या वृक्षाला तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी, सर्व प्रकारचे कष्ट हे सर्व समाप्त होतात. विशेषतः रामनवमी हा दिवस हिंदू नववर्षाचा दिवशी याचा प्रभाव अनेक लाख पटीने जास्त असतो, कारण यावेळी जे अचेतन असतं ते देखील चेतनायुक्त होतं. म्हणजेच यावेळी शक्ती आपल्या पृथ्वी लोकात उतरते. म्हणून जितकी झाडं झुडपं आहेत, जीवजंतू आहेत, स्थावर जंगम, सर्व प्रकारच्या गोष्टी या सगळ्यामध्ये प्राण येतो. सर्वांमध्ये शक्ती निहित होते, जागृत होते. त्यामुळे यावेळी कोणीही व्यक्ती झाडाजवळ जाऊन स्पर्श करतो. विशेषतः जे देवी स्वरूप झाडं आहेत, तुम्ही जाऊन त्यांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील अडचणी, दुःख, वेदना, कष्ट, आजार, व्याधी, भांडण, जीवनातील मोठमोठ्या समस्या सर्व समाप्त होतात. कालसर्पदोष, मंगळदोष, शनिदोष, राहूदोष लगेचच आपला प्रभाव दाखवतात आणि सर्व दोष नाहीसे होतात. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 3 वनस्पतीबद्दल सांगणार आहे. ही तिन्ही वनस्पती देववृक्ष म्हणून ओळखली जातात. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. जर आजचा व्हिडिओ चुकला तर संपूर्ण आयुष्य तुम्हाला पश्चाताप करावे लागेल, कारण रामनवमी हा एक असा सण आहे, एक असा काळ असतो की तुम्हाला दीर्घ पूजा पाठ करण्याची गरज नाही, तर फक्त 9 दिवसातच तुम्ही तुमची समस्या, तुमची गरिबी स्वतःच्या डोळ्यांनी नाहीशी होताना पाहू शकता. मी ज्या देववृक्षाबद्दल सांगत आहे, हे सगळं वृक्ष तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास सहज मिळतील. मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये पुढील माहिती सांगण्यापूर्वी जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, पहा कोणते असे 3 वृक्ष आहेत ज्यांना आपण नवीन वर्षाच्या दिवशी स्पर्श करून यायला हवं. एक विशेष गोष्ट सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छिते. हिंदू नववर्षात जितकी शक्य असेल तितकी देववृक्षांची पूजा अवश्य करावा.
मैत्रिणींनो, देववृक्षात अनेक प्रकारची वृक्ष असतात. चला मी तुम्हाला सांगते की कोणत्या वृक्षाला स्पर्श केल्याने आपली गरिबी नाहीशी होते. पहिला जो वृक्ष आहे तो बेलाचा वृक्ष. जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे. स्कंद पुराणानुसार जी माता पार्वती आहे त्या देवी स्वरूप आहे, म्हणजेच त्या नवदुर्गेच्या स्वरूपात आहे. तर स्कंद पुराणाच्या कथेमध्ये म्हटले आहे, जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे. त्याच्या फांदीत पार्वती, मुळात ब्रह्मा, खोडात विष्णू आणि संपूर्ण भागामध्ये भगवान शंकर वास करतात. संध्याकाळच्या वेळी शिवमंदिराजवळ किंवा नवदुर्गा मंदिराजवळ असलेल्या बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्याने व्यक्ती धनवान, गुणवान आणि पराक्रमी बनतो. व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या मनोरथाची पूर्तता होते. मैत्रिणींनो, मी दुसऱ्या वनस्पतीबद्दल सांगणार आहे, ती वनस्पतीसुद्धा जाणून घ्या. मी ज्या दुसऱ्या वनस्पतीबद्दल सांगते आहे ती म्हणजे शमीचा वृक्ष. शमीच्या वृक्ष जगदंबेचं स्वरूप मानले जाते. जे शमीचे वृक्ष आहे ते स्वतः जगदंबेचे स्वरूप आहे. त्यावर स्वतः माता जगदंबा साक्षात वास करत असतात. आणि कोणीही व्यक्ती जर संध्याकाळच्या वेळी रामनवमीच्या दिवशी याच्या खाली धूप दाखवतो तर त्याचा सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. शमीच्या मुळात सिंदूर घातल्याने व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती होते. जे लोक दीर्घकाळापासून आजारी आहे अशा व्यक्तींच्या जे घरातील सदस्य आहेत ते लोक जे आजारी आहेत त्यांच्या शरीरावर 7 वेळा सिंदूर फिरून शमीच्या मुळाशी अर्पण करू शकतात. त्यामुळे त्यांचे रोग लवकर बरे होतात. जे लोक अनेक दिवसापासून आजारी आहे किंवा तुम्ही आजारापासून वाचू इच्छिता, निरोगी राहू इच्छिता तर त्याच्या मुळात सिंदूर नक्कीच टाका. मनोकामना पूर्ती करण्यासाठी मी एक मंत्र सांगत आहे. हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. तुम्ही लगेच नवीन वर्षाच्या वेळी याचा परिणाम पहा. जसं तुमची जी मनोकामना आहे तिची पूर्ती होईल, तुमची जी दरिद्रता आहे ती दरिद्रता समाप्त होईल. तर मंत्र कोणता आहे तर तुम्हाला बोलायचं आहे, मम मनोर्थे पूर्यता मम. दरिद्रनाश हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. हा मंत्र बोलताना शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. सर्व प्रकारच्या तुमच्या मनोरथाची पूर्ती होईल. तुमची जी दरिद्रता आहे दरिद्रता समाप्त होईल. तुम्हाला स्पर्श करताना बोलायचं आहे. मैत्रिणींनो, 3ऱ्या क्रमांकावर ज्या वृक्षाबद्दल मी सांगत आहे या वृक्षाला देववृक्षसुद्धा म्हणतात. जो 3रा वृक्ष आहे तो म्हणजे पारिजात वृक्ष. पारिजात वृक्ष समुद्र मंथनातून उत्पन्न झाला आहे आणि तो देवराज इंद्राच्या नंदनवनात स्थापित करण्यात आला होता. पारिजात वृक्ष भगवान श्रीकृष्णाने मानव कल्याणासाठी पृथ्वी लोकावर आणला होता. जो पारिजात वृक्ष आहे त्यालाही लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे, कारण माता लक्ष्मीसुद्धा समुद्रातून उत्पन्न झाल्या आहे आणि पारिजात वृक्षसुद्धा समुद्रातून उत्पन्न झाला आहे. म्हणून ही माता लक्ष्मीची बहीण म्हणून ओळखली जाते. तर असं म्हणलं जातं की कोणीही मनुष्य त्याच्या शरीरात कितीही थकवा असो, कितीही वेदना असो, व्रताच्या काळात जर तुमच्या शरीरात थकवा आहे, वेदना आहे तर पारिजात वृक्षाला संध्याकाळी स्पर्श करून या. नक्कीच या. तुम्हाला होम असेल तर रामनवमीच्या दिवशी कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी जाऊन त्या वृक्षाला स्पर्श करू शकता. या वृक्षाला स्पर्श करताच लगेचच शरीरातील वेदना, थकवा, सुस्ती, अशक्तपणा हे सर्व नाहीसे होतात. या वृक्षाच्या खाली जर नवीन वृक्षात तुपाचा दिवा लावला गेला आणि त्याच्या मुळात चिमूटभर सिंदूर टाकला गेला तर सर्व प्रकारच्या मनोकामनांची पूर्ती होते. पण तुम्ही प्रार्थना नक्की करा की हे पारिजात वृक्ष आपण देवी स्वरूप मानवले जाता. आपण आमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करा. ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, लक्ष्मी दोष आहे, हे सर्व आपण समाप्त करा. लक्ष्मी, मी स्वतः तुमची बहीण आहे. माता लक्ष्मी तुमच्या जीवनात प्रवेश करोत. अशा प्रकारे आपण आम्हाला आशीर्वाद द्या. अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी मनोकामना बोलू शकता. लक्ष्मी बहीण मानवले गेले आहे, कारण समुद्र मंथनातून ही उत्पन्न झाले आहे. तर जर तुम्हीही लवकरच धनवान व्हायचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्या जीवनात काही इच्छा आहे का, काही इच्छा पूर्ण राहिली तर
तुम्ही 3 वृक्षाविषयी सांगितले आहे. ते 3 वृक्ष नवीन वर्षात तुम्ही स्पर्श करू शकता. आणि जर एखाद्या व्यक्तीने ही तिन्ही वृक्ष स्पर्श केली, लक्षपूर्वक ऐका, जर तिन्ही वृक्ष स्पर्श केली तर अशा व्यक्तीचे कार्य होईल, अशा व्यक्तीची मनोकामना पूर्ण होईल आणि जगातील कोणतीही शक्ती त्याला थांबवू शकणार नाही. मनोकामना पूर्ती करण्यासाठी, कार्यात प्रगती मिळवण्यासाठी, आपले नशीब उजळण्यासाठी, आपले भाग्य जागवण्यासाठी रामनवमीच्या दिवशी हा उपाय नक्कीच करा. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.